अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. ओझर येथील विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, सुहास काणे, विजय सागर, जयंतीबाई कथोरिया, गजानन पांडे, महाराष्ट्र राज्य प्रांत प्रमुख बाळासाहेब औटी, धनंजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक आणि सुहास काणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगन्नाथ कवडे, उद्योजक संतोष चव्हाण आणि भालचंद्र बाळ सराफ यांचा देखील सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक बिंदू या स्मरणिकेचे आणि संदीप जंगम लिखित संवादशास्त्र या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वेबसाईटचे उद्घाटन देखील करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी ग्राहक दिंडी देखील काढण्यात आली. ग्राहकांना काही पैशांचा फायदा करून देणे हेच केवळ अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य नाही, तर आपल्या हक्कासंबंधी ग्राहकांना जाणीव करून देणे आणि सजग ग्राहक निर्माण करणे हे ग्राहक पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या हक्कांसंबंधी ग्राहक सजग झाला तरच देश समृद्ध होऊ शकेल. ग्राहक हित हे राष्ट्रीय जन आंदोलन झाले पाहिजे, असे मत व्यक्त करून नारायणभाई शहा पुढे म्हणाले, ग्राहक पंचायतीचा जन्म हा वेदनेतून झाला आहे. ग्राहकांच्या वेदना समजून त्या दूर करण्यासाठी ग्राहक पंचायत 50 वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. या काळात करोडो ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले आहे. अशा सजग ग्राहकांमुळे देशांमध्ये ग्राहक पंचायतीने एक चळवळ निर्माण केली आहे. ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवून त्याला राष्ट्रीय स्वरूप मिळवून देण्याची आज गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत की जो रचना है, स्थापना है, उसकी जो पूर्व भूमिका है वो है वेदना। इस संस्था और इस विचार का जो जन्म हुआ एक वेदना में सब हुआ है। जो हमारे मन में एक वेदना है त्रस्त लोगों के लिए, पीड़ित लोगों के लिए, जो वेदना है उसके कारण हम रह नहीं पाते हैं और ये काम हम निरंतर 50 वर्ष से कर रहे हैं। कितनी बार ऐसा प्रश्न होता है विवेकानंद जी जो है उसको और ग्राहक को क्या निस्बत है, जो हमने विवेकानंद जी को आदर्श एक व्यक्ति करके रखा हुआ है। अपने हर एक कार्यक्रम में हम विवेकानंद जी का चित्र रखते हैं, उसका पूजन भी करते हैं। तो विवेकानंद जी ने बताया कि भाई ये जो मंदिरों में पूजा वगैरह करते हैं वो तो ठीक है, परंतु सही पूजा दरिद्र नारायण की पूजा है, गरीब की पूजा है। अगर दरिद्र नारायण की सेवा करोगे तो प्रभु की सेवा है। तो वही काम ग्राहक पंचायत कर रही है और इसलिए ग्राहक पंचायत ने स्वामी विवेकानंद को अपना आदर्श रखकर और हम 50 वर्ष से काम कर रहे हैं। अखिल भारतीय ग्राहक पंचायत का जो काम है एक अभी आंदोलन का स्वरूप ले लिया है। सिर्फ ग्राहक का हित नहीं परंतु राष्ट्र हित और समाज हित दोनों को देखकर और हम काम कर रहे हैं। तो इस प्रकार का एक ग्राहक आंदोलन हम चला रहे हैं। सिर्फ अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संस्था नहीं है पर अभी एक आंदोलन बन गई है। अगर भारतीय ग्राहक आंदोलन को समझना है, भारतीय ग्राहक आंदोलन में शब्द इसलिए ऊपर कर रहा हूँ कि विदेश में भी ग्राहक आंदोलन चल रहे हैं, पर उनका लक्ष्य क्या रहता है? सिर्फ ग्राहक को कुछ फायदा करवा देना या व्यापारी को धमकी देना, उससे कुछ ऐंठ लेना, ये सब कार्यक्रम रहते हैं। जबकि हमारा जो ग्राहक आंदोलन है, भारतीय ग्राहक आंदोलन है, वो एक भारतीय चिंतन के ऊपर आधारित है। और इसलिए अगर भारतीय ग्राहक आंदोलन को समझना है तो अखिल भारतीय ग्राहक पंचायत के काम को आपको समझना ही पड़ेगा। ऐसी कोई भी संस्था नहीं है इस देश के अंदर जो भारतीय ग्राहक आंदोलन को हम समझ सके। तो इस प्रकार का अखिल भारतीय ग्राहक पंचायत का जो अपना संगठन है एक बहुत महत्वपूर्ण विचार को लेकर हम काम कर रहे हैं। सूर्यकांत पाठक म्हणाले, ग्राहक पंचायत ही व्यापारी किंवा नफ्यांच्या विरोधात नाही, तर ग्राहकांच्या हितासाठी आहे. देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमुळे निर्माण झाला. या कायद्यामुळे करोडो ग्राहकांना न्याय मिळवून देश समृद्ध करण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले आहे. या चळवळीमध्ये अधिकाधिक तरुण कार्यकर्ते समाविष्ट होण्याची गरज आहे. ही चळवळ गाव पातळीवर पोहोचली तर गाव पातळीवर ग्राहकांवर होणारा अन्यायही दूर होऊ शकेल. देशातील ग्राहक अधिक सजग झाला तर खऱ्या अर्थाने बिंदू माधव जोशी यांचे ग्राहक हिताचे स्वप्न साकार होऊ शकेल, असेही ते म्हणाले. खरं तर ही चळवळ सुरू केली
तेव्हा अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ग्राहक चळवळ म्हणजे चळवळ शब्दाचा अर्थ कोणाच्या तरी विरुद्ध, आणि म्हणून चळवळ व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे का, असे अनेक प्रश्न त्यावेळेच्या वर्तमानपत्रामध्ये अनेकांनी उभे केले. पण ही चळवळ कोणाच्या विरुद्ध नाही, ती उचित व्यापाराची पुरस्कृती आहे, अनुचित व्यापाराच्या विरुद्ध आहे असं म्हणणं त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी अनेकांच्या समोर मांडलं, अनेकांचे गैरसमज दूर केले. दुसरा गैरसमज असा होता की चळवळ नफ्याच्या विरुद्ध आहे, व्यापारी नफा घेतात ते नफ्याच्या विरुद्ध आहे. परंतु ही चळवळ नफ्याच्या विरुद्ध नव्हती, तर नफेखोरी विरुद्ध होती. अनेकांना वाटलं की ग्राहक चळवळ म्हणजे वस्तू आणि सेवा स्वस्त देणारी चळवळ, परंतु तेही लोकांचा गैरसमज होता. ग्राहक पंचायतीने त्यांच्या मनातला गैरसमज काढला. ही चळवळ स्वस्त मिळण्यासाठी नसून उचित भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर उत्पादन मूल्यावरती आधारित त्याचं मूल्य ठरलं पाहिजे, यासाठी आग्रही आहे. ग्राहक चळवळीने, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक चळवळीने या देशाला 1986 सालीचा ग्राहक संरक्षण कायदा दिला. खरं तर यापूर्वी देखील ग्राहकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे होते, आजही आहेत. परंतु या कायद्यामुळे न्याय मिळत नव्हता. न्याय मिळत असेल तर तो खर्चिक होता. तो जशी खर्चिक होता तसा वेळ काढूपणा होता. आणि म्हणून ग्राहकांना अतिशय कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये न्याय मिळावा म्हणून बिंदुमाधव जोशी, नागपूरचे बॅरिस्टर गोविंदास मुंदडा असे अनेक कार्यकर्ते एकत्र आले. त्याच्यामध्ये मागो वैद्य, खासदार रामभाऊ माळगी अशा अनेकांनी आम्हाला मदत केली. आणि 1969 साली या ग्राहक संरक्षण कायद्याचं प्रारूप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सुरू दिलं. 1969 तर 1986 या प्रदीर्घ काळामध्ये हा संरक्षण कायदा यावा यासाठी आपण प्रयत्न केले आणि 1986 साली हा ग्राहक संरक्षण कायदा आला. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.